कामावर गेले. मला घेऊन जाशील का पुण्याला? ठीक आहे, आता मी जाऊ का मग? अरे गणपतीला टाइम आहे ना आणखी. नाही ना, ज्याचं करावं भलं तो म्हणते माझंच खरं. आज समजलं की ऋषीमुनी का बरं संन्यास घेत होते. लग्न होऊन 3 महिने झालेत आणि या 3 महिन्यात एक गोष्ट शिकलो आणि ती सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे बोललो तरी माझीच चुकी आहे, नाही बोललो तरी माझीच चुकी आहे. राम राम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो. तर 10 वाजलेले आहेत आणि मी निघालेलो भ्रमंती करायसाठी. तर मॅडम गेलेले आहे माहेरी 1 महिन्यासाठी. म्हणजे 15 दिवस माहेरी आणि 15 दिवस सासरी असा मॅडमचा टूर आहे. आणि या 1 महिन्यात आता 20 दिवस तर झालेले आहेत आणि या 20 दिवसात मॅडमने काहीच कसर सोडली नाही भांडायची. कॉल गेला तरी भांडतात, नाही गेला तरी भांडतात. तर तब्बल 2 महिन्यानंतर नाशिकला ऊन पडलेली आहे आणि लकीली आज नाईट शिफ्ट आहे आणि म्हटलं चला आज ऊन निघाली जरासं भ्रमंती करावं. कारण की 2 महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून जो कंटिन्यू पावसाने तकादा लावलेला आहे ना नाशिकला, खतरनाक. म्हणजे ऊन तेवढीच होते. आता इकडं पुन्हा वातावरण ढगाळच आहे. आणि या साईडला म्हणजेच मुंबई साईडला, म्हणजे हा मुंबई रोड आहे, इगतपुरी साईडला, इगतपुरीला द फॉग सिटी म्हणतात, फॉग सिटी. तर इकडे कंटिन्यू पाऊस असतो. म्हटलं चला भ्रमंती करावं जरा आणि तर वातावरणाचा आनंद घेऊ. डोंगर दिसत आहेत, नाहीतर ही जी डोंगर रांग समोर आपल्याला आता माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे की नाही, बट जेव्हा मी ऑफिसला जातो, मॉर्निंग असो की इव्हनिंग असो, ढग त्यांना लपवून टाकतात. तसे ढग इकडे पण डोंगर आहेत, ते पण लपलेले असतात, डोंगर दिसतच नाही, इतका पाऊस असतो. तर हायवे सोडलेला आहे आपण आणि कुठल्या तरी गावाच्या रस्त्याने, वाटेने, काय म्हणता येईल त्या वाटेने आपण चाललेलो आहोत. आणि आता हा रस्ता पुढे जाऊन बहुतेक त्र्यंबकेश्वरला जातो. कारण की हायवेला मोटो ब्लॉगिंग करणं खूप इझी असते. तर खेडेगावाचा आनंद घेऊया म्हटलं आज. आणि तसंही आज घरी काही काम नव्हतं आपल्याला आणि नेहमी पार्टनर जे भेटतात एकमेकाला ते अपोजिट असतात. आता मी किती जरी म्हटलं चल फिरायला जाऊ, आमचा पहिला शब्द नाहीच असतो, कंटाळा. म्हटलं चला आता 1 महिना फ्रीडम भेटलेला आहे तर फिराव. पण 15 दिवस काही बॉसने सोडलं नाही, कारण की कामच तेवढं होतं. आणि आता आज, काल आणि आज सुट्टी भेटली, काल पण ऑफ होता आणि आज नाईट शिफ्ट आहे. तर म्हटलं चला, तर काल सर्व कामावरून घेतले आणि आज म्हटलं चला तर फिरायला जाऊ. कारण की मॅडम आज जात आहे सासरी, तर म्हटलं आज काही फोन येणार नाही. तर म्हणून आज प्लॅन केला की यशवंतीला घेऊन कुठेतरी बाहेर निघावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. तर रस्त्यात थांबलो होतो कारण की पाठीमागे जो डोंगर दिसत आहे ना, त्या डोंगरावर एकदम वरती गाया म्हशी चरत आहे आणि तेवढ्या वरती त्या गेल्या कशा, प्रश्न पडलाय मला. आणि पाठीमागे जे दिसत आहे ते बहुतेक अंजनेरी पर्वत आहे, जिथे श्री हनुमानरायांचा जन्म झाला होता असं म्हणतात. तर आपण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चाललेलो आहोत. इथून काहीतरी 20 ते 22 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे. तर चला आता आपण हा जो व्ह्यू आहे द्रोणाचार्याच्या मदतीने बघूया.
तर चला आता निघूया, कारण की आपल्याला पुढे पण जायचं आहे. तर ड्रोनचे शॉट आपण फार कमी घेतले आणि एक 4-5 फोटो काढून घेतले यशवंती सोबत, जे की इंस्टाग्रामला पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल करत तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि फॉलो पण करू शकता. निसर्गरम्य वातावरणात असं लांब लांब एक एक घर आहे. तिकडे बघा, इथे एक घर, तिथे एक घर, तिकडे एक घर, तिथे एक घर. आणि सिटीमध्ये एवढ्याच जागी 4-5 फ्लॅट सिस्टम. मॉडर्न चाड, जी मुंबईची चाड असते ना, ते आजकाल सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतात आणि त्याला मॉडर्न भाषेत फ्लॅट म्हणतात. 20 ॲम्युनिटीज 40 ॲम्युनिटीज युक्त. तर मधातच थांबलेलो आहो, कारण की हे बघायचं होतं मला. इकडे 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 गाडी येते. तर फिरता फिरता लहान मित्र भेटला आहे. तू तोंडात बोट नको टाकू ना. तू शाळेत कधी जाशील मला सांग. तर याचं नाव आदेश आहे आणि हा दिवाळीनंतर जाशील ना शाळेत. तोंडात बोट नको टाकू ना प्लीज. खरंच जाशील? कोणत्या शाळेत जाशील? पुण्याला जाशील? अरे पुणे खूप दूर आहे ना. कोणी सांगितलं तुला पुण्याला जायला? पप्पाने सांगितलं. कुठे आहे पप्पा? कामावर गेले. मला घेऊन जाशील का पुण्याला? हा, पायी पायी जाशील? अरे गाडी आहे ना आपल्या पैशी. हा, कोणत्या शाळेत जाशील तू पुण्याला? पुण्याला तू एकटा राहशील का मग? ते बघ तुझी आई पण म्हणतात तोंडात बोट घालू नको. तू आंघोळ केली का? गरम पाण्यानं. तेल नाही लावलं डोक्याला? कपडे कोणाचे घातले तू? हे ते तुझ्या दीदीचा पॅन्ट वाटत आहे मला. दीदी कुठे आहे तुझी? दवाखान्यातून आणली दुकानातून? दवाखान्यातून आणली का? दवाखान्यात भेटते कपडे? नाशिकला कोणत्या दवाखान्यात भेटते? हा, नाशिकला नाही भेटत. पुण्याहून आणले का? पुण्याहून आणले? कुठून आणले? नाशिकवरूनच आणले. मग आता तू पुण्याला जाशील शिकायला तर मग पुन्हा कपडे घेशील का नवीन? ठीक आहे, आता मी जाऊ का मग? बूट पण घेशील? अरे बाप रे. अजून काय घेशील? तू तोंडात बोट नको टाकू, नाही तर आई रागवल तिकडे. ते बघ आई रागवते तोंडात बोट टाकलं की. ठीक आहे, आता जाऊ. तुझ्या हाताला काय लागलं? फरची. मस्ती करतो का तू? फरची ना कापलं? तू मस्ती करतो म्हणजे? हो ना. इथे पण लागलं? हे काय डोक्याला लागलेलं आहे तुझ्या? कोणी मारलं? सगळ्यांनी पाडलं तुला? कोणी पाडलं? यांनी पाडलं तुला? कोण आहे तो? कुठे चरण्या? आपण त्याला मारू आता का? आता मी जातो का? आता तू पुण्याला जा, मग पुण्याला गेल्यावर मला फोन कर. ठीक आहे, बाय.
यांना पण बाय म्हणून दे. बाय कर. बाय. विमान परत उडवतील का ना? हा ठीक आहे आता. बाय बाय. बाय. तर छानसा असा इंटरव्ह्यू घेतला त्या आदेशचा मी आणि आता निघालेलो आहो पटकन ती करत पुढे. तर खूप छान बोलत होता तो. त्याला विचारलं कुठे जाशील शिकायला, तर नाही मी बाकीच्यांना विचारलं पहिले की शाळेत का नाही गेले, तर ते म्हणाले की आज रविवार आहे त्यामुळे सुट्टी आहे. आणि त्यामध्ये हा फुटफुटला की आज नाही गेलो मी, दिवाळीनंतर जाईल. म्हटलं ठीक आहे, तू कुठल्या शाळेत जाशील, तर मी पुण्याला जाईल. कोणी सांगितलं तर बाबांनी सांगितलं. आणि आजपर्यंत ऐकलं होतं दुकानात कपडे भेटतात. आदेश भाऊनी तर डायरेक्ट काय म्हटलं तर नाशिकच्या दवाखान्यातून कपडे आणलेले आहेत. तर मजा आली. एक 2-3 मिनिटाचा काय जो वेळ घालवला त्यांच्यासोबत, तर भारी वाटलं. तर चला आता पुढच्या दिशेने निघूया. आता आणखी रस्त्याने काय काय अनुभव भेटतात घेऊया. तर आपण तिकडनं आलेलो आहो आणि हा आता आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड. आणि आता आपण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चाललेलो आहोत. बट आपण त्र्यंबकेश्वरला न जाता, काय झालं इथे काही नाही झालं. तर आता आपण त्र्यंबकेश्वरला न जाता आपण आधीच घोटीला एक रोड जातो, आपण त्या रोडने आतमध्ये जाऊ आणि तो रोड आज एक्सप्लोर करू. कारण की इकडून येताना जाम मजा आली आणि आता इकडनं जाताना पण जाम मजा येईल. आणि आपण मग घोटीला जाऊ आणि घोटीवरनं नंतर आपण वापस नाशिकला जाऊ. तर त्र्यंबकेश्वर इथनं आहे 6 किलोमीटर. पण त्याआधी पोटोबा बघावं लागेल कारण जाम भूक लागलेली आहे. तर हे अंजनेरी पर्वत आहे जिथे श्री हनुमानरायाचा जन्म झाला असं म्हणतात. तर हा रोड सीधा जातो त्र्यंबकेश्वर गावात, म्हणजे त्र्यंबक गावात. आणि इथनं आहे 37 किलोमीटर घोटी. तर आता आपण घोटीला जाऊया. आणि आता या रस्त्याचा आनंद घेऊ. हा नवीन रोड आहे, एक्सप्लोर करू आपण याला. भूक तर लागलेली आहे पण कुठे थांबावं कन्फ्युजन आहे. साईराम भेळभट्टा बघू समोर आहे का हॉटेल. पण ती छोटीशी टपरी बघावं लागते, जास्त मोठ्या हॉटेल नाही बघावं लागत. खिशाला परवडेल असं बघावं लागते कारण की आपण अंबानीची औलाद नाही आहे. तर ब्रेक घेतला होता आणि काहीतरी खावं म्हटलं. समोर नजारा भारी आहे. तर व्ह्यूचा आनंद घेता घेता चिप्स, काय चिप्स नाही ह्याला काय म्हणतात माहीत नाही, व्हील्स, तर ते खातोय. मी खातो, तुम्ही आनंद घ्या अंजनेरी पर्वताचा. तर पोटाला आधार झालेला आहे सध्याचा. आणि आता आपण घोटीच्या रस्त्याने आगेकूच करत आहोत. तर मला भरपूर जणांनी सांगितलं होतं की या रस्त्याने तुम्हाला खूप सिनरी बघायला भेटतील. तर आता तर सुरुवात आहे. तर पाऊस चालू झालेला आहे, ज्याची भीती होती. पावसाळ्यात पाऊस नाही येणार तर काय होणार. आणि समोर असा लेक व्ह्यू खूप भारी आहे. छान बारीक बारीक पाऊस येतोय, एक नंबर. तर आज रविवार आहे आणि आज सुट्टी आहे शाळेला.
त्याला काय म्हणतात, मोरया. अरे गणपतीला टाइम आहे ना आणखी. नाही ना, अजून पोळा बाकी आहे, भरपूर सण बाकी आहे, नंतर येतो मी. हा, तुझी रेकॉर्डिंग होऊन राहिली, तू वर्गणीचे पैसे मागत आहे, आता सांगतो मी सगळ्यांना. हा, अरे गणपतीला वेळ आहे ना. हा, महिनाभर नाही, भरपूर वेळ आहे. 5-10 रुपये, 10 रुपये सुट्टे दे, मी तुला 10 रुपये देतो. अरे तू 10 रुपये दे, मी 20 रुपये देतो तुला. दे मला 10 रुपये सुट्टे दे. असं काय नाही, माझ्याकडे पैसे नाही, माझ्या घरच्यांनी पैसे नाही दिले. दे मला 10 रुपये दे आधी. हा, मी देतो, देता. माझ्या बायकोला माहित पडलं, माझी बायको रागवेल ना मला. हा, मोरया मोरया. तुम्ही आतापासून वर्गणी घेताय का रे? सगळ्या गाड्या थांबवा तुम्ही. हा, काय काय मारतील म्हणजे? अच्छा, सांगतो त्यांना. तर खेडेगावात अशा प्रकारे वर्गणी घेतली जाते. तर पूजा तुझं नाव सांगितलं त्यामुळे त्यांनी 10 रुपये घेतलंय. जर पूजाचं नाव नसतं सांगितलं तर, कारण की जर पूजाला मी घाबरू शकतो तर सर्वच घाबरू शकतात, म्हणून पूजाचं नाव सांगितलं. आणि त्यांनी हे पण सांगितलं पुढे आणखी एक टोल आहे, जर पुढे पैसे मागेल तर सांगा की दिलेले आहे म्हणून. आता माहित नाही पुढे आहेत कुठे ते. हळू, ठीक आहे. तर वाडीवरात पोचलेलो आहो आणि रस्त्याने एक आजी आणि त्यांची सूनबाई होते वाटते. तर त्या दोघी पायी येत होत्या, तर त्यांनी मला हात दाखवला. तर म्हटलं चला, कारण की 1-2-3 किलोमीटरच राहिलो होतो वाडीवर, तर त्यामुळे त्यांना लिफ्ट दिली. तर अशी होती आजची आपली भटकंती नाही, भ्रमंती. म्हणजे आपण कुठेच भटकलो नाही, फक्त फिरलो. तर यशवंतीला घेऊन आपण भ्रमंती केली आज. आशा करतो की तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल, कारण की आजकाल भरभरून प्रतिसाद भेटत आहे व्हिडिओला. तर असंच तुमचं प्रेम असू द्या आणि असाच प्रतिसाद देत राहा, जेणेकरून आम्हाला थोडंफार मोटिवेशन भेटेल आणि आणखी छान छान व्हिडिओ चॅनलवर येतील. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे सबस्क्राईबची बटन आहे, विनामूल्य आहे. आणि देन बेल आयकॉनवर क्लिक करून घंटा ऑल करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकलं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर आता आज्ञा असावी, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.